हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी. आणि हे पप्पाच्या पार्टीचं काय चाललंय, दुकानात चाललेत राजू आणि आकाश. दादा कापतोय कांदे भाजीला. दाजी काय म्हणतात बघ बरं, काय झालं? हाय हाय, कुठं जायचंय ते बाजारात चाललाय. जरा लसूण मी सोलते लसूण. हा मी सोलते. आकाश पण बाजारात चाललाय. तो बोलला मी ATM मधून पण येतो. तर हे पा दिवाबत्ती केली राजूनी. आज काय दिवाबत्ती माझ्या वाट्याला नाही येऊन दिली, त्यांनीच केली. राजू हे पा राजू आज नमस्कार केलं बरं का. तर काल त्याला म्हणलं मी नमस्कार म्हणत जावा, तर त्यांनी आज हो नमस्कार केलंय. तर तेव्हा आज पहिलं काय करायचा, हाय हॅलो करायचा. पण त्याला म्हणलं अरे नमस्कार छान वाटतं, नमस्कार करत जा. तर त्यांनी आज बरोबर मनानेच नमस्कार केलंय. आणि तर मामा भाषांचं काहीतरी खुसूर चाललंय बरं का. तू करायला चालले तर काय चाललंय? आकाश नटतोय. काय नाही, असं चालू. हा वय थोडं फिरायला चाललेत. मामा भाषेचं प्रेम बघा. आणि ह्यो खाली ना असा उंच झाला, त्या संग बोलायचं म्हणलं ना हे पास वर तुतार करावं लागत आणि मग बोलावं लागत आहे ना. एवढा उंच झालायच तो. आम्ही छोटे राहिले, मग आता हाईट कुठून वाढू मी. आणि मुलाच्या रूम मध्ये हे पा मस्त ट्री बनवलेली बरं का मी. ते झाड मीच बनवलेलं आहे आणि ते पाखरं वगैरे काढलेले मीच. भारी वाटतंय तुम्हाला असं नाही का? काय झालं? काय नाही, चल म्हणजे चालतंय या जाऊन तुम्ही. दादा कांदे कापितोय. हे पा भावाला विचारतोय आम्ही बाजारात चाललो, तुला काय आणायचं का काय. बघा भावाचं प्रेम. अशी मजाक मस्ती चालू असते बरं का आमच्या घरामध्ये. जास्त काही मी शूट घेत नाही आपलं असं, पण म्हणलं चला कसं असतं आमच्या घरामध्ये एकदम फ्रीडम ते तुम्हाला दाखवावं. तर एकदम मनमोकळेपणाने सगळे राहतात. जा चला बाजारात चाललंय चला म्हणतोय. बाहेरच्या जास्त काय लाईटी लावू नका, लई किडे येतात बरं का पंखाचे. मस्त प्रदोष काळ झालाय बरं का संध्याकाळचं आकाशामध्ये. कालपासून जरा उघडलंय ना तर छान वाटायला लागलंय. नाही तर नुसतं आभाळाने झाकलेलंच राहायचं 7-8 दिवस. काय रे? अरे पाखरं उडाले रे. हा वय या लवकर. काय झालं का? पेट्रोल राय संपलं काय? आहे का पेट्रोल? राजू आणि आकाश बाजारातून पण आले तरी मी हॉलमध्ये लसणच सोलत होते. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, लसण थोडासा असा चिमल्यासारखं झालाय. तो व्यवस्थित सोलल्यात जात नव्हता. आणि गावरान लसूण आहे ना, त्यातली त्यात अशा बारीक बारीक कांड्या असतात भरपूर. खूप सोलायला त्रास देतं ते लसूण. राजू कामावून आला ना, असं मोबाईल पाहता पाहता TV पाहता पाहता बराच लसूण तो मला सोलून ठेवत असतो. पण त्याला माहितीच नाही सोललेलं लसूण संपलेला आहे फ्रीजमधला. तर त्यांनी असं लसूण सोलून ठेवला ना, मला स्वयंपाकाला बरं पडतं. तर तो मला आता तेच म्हणत होता, मी तुला बराच लसूण सोलून ठेवतो. आता मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर आम्ही बसलो हॉलमध्ये जेवायला. आणि आज जेवायला खाली बसायला काहीच नाही घेतला मी, कारण बसकर पाय पुसण्या सगळं धुवून मी वाळ्या घातलेलं आहे ना. आणि आता कालपासून ऊन पडते, पण ते थोडं हलकं पडतंय. सारखं आभाळ येते मध्ये मध्ये ना, कडक ऊन पडत नाही. त्यामुळे ते बसकर पाय पुसण्या वाळ्याच नाही. त्यामुळे आम्ही तसंच बसलो जेवायला आता. तर हे पा फौजी साहेब घरी आहेत ना आज. त्यांचं झाडांचं काम झालंय चालू सकाळ. जास्वंद्या भरपूर वरती गेल्यात. ते म्हणले थोडं कटिंग करतो. आता पावसाळा लागलाय ना, तर छान फुटतील मग ते नाही का. ओके तर फुल राजू हे बघ इथं. आणि हे पा शनिवार आहे, राजू घरी आज. तर देवपूजा तोच करतोय, फुलं काढतोय. वर टेरेसवर फुलं निघते ना काही. हे पहा त्याने गलांड्याचे फुलं आणलेत काढून. जास्वंदीला एकच निघलंय. ते वाऱ्याने फुलं सगळे खराब होऊन जातात आजकाल. टेरेसवरून आण काय जा.
इथले घे गुलाबाचे काही, हे बघ 1-2 घे गुलाबाचे इथले. हा मग खराबच होऊन जाते ते. पलीकडे घे खालचे. हा पारिजातक पण कापलं फौजी साहेबांनी. ते सगळं इकडे झुकल्यासारखं झालं होतं. वारच तेवढं आहे नाही का. ते मजबूती आली तरी तारीन त्याला थोडस तिकडं ओढून बांधा नाही का. आज राजूला पण सुट्टी होती. राजू घरीच होता. फौजी साहेबांना सुट्टी आहे, मुलांना पण सुट्टी आहेत ना. तर सगळे 4 जण मिळून म्हणले आपण झाडांचं थोडंसं मेंटेनन्स करू. आणि बाहेर आता पाऊस झालाय ना, गवत पण झालेलं आहे समोर जरा घराच्या आजूबाजूला. तर ते पण थोडंसं काढू म्हणले. हळू 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 पडतान. ओ हां शाबास. राजू अय तुम्ही ते गजानी ना गवत माराय माझा कपडा घेता किचनचा, पण तिकडं बाहेर फेकून देता. फेकून देऊ नका बरं का. नवीन कपडे आणलेत मी पुन्हा. ते कवर नवीन आणायचे भाऊ. हा खाई गोडा फेकून देऊ नको तिकडं. त्याला मूठ बनवून आणायचे तर मोठी नाही बनवून आणल्या. आकाश इकडे चल. सागर चल. हळूच बर का, लागून नको घेऊ. अरे वा. आणि घराच्या आसपास थोडासा कचरा झाला होता. हवेने उडून येतो, ते झाडांच्यात गुंतून बसतो तो कचरा. त्यानंतर मुलांची जुने बुटं होते ते इकडं तिकडं फेकून देण्यापेक्षा मग ते पण जाळून दिले फौजी साहेबांनी. काम झालं कधी लगेच फेकून कुठं देतात काय तपास नसतो. पुढं पण ठेवून द्या. मग सापडत नाही टायमाला. वाळ्या जाळून देता येईल है ना. हळू हळू इचू काटायचं. हळू कसलं पेटलंय ते. हे बघा पाऊस झाला कुठं नाही तर किती काँग्रेस झालंय. असं गसपण झालंय. राजू हे मोठं झुडूप आहे ना, हे पण मारवर का लय मोठं झालंय. ती तोडावं लागेल. भिंतीच्या कडेला तिथं सीताफळ छान झालंय ना, मस्त झालंय. दाद्या लागून घेशील बरं का हातापाया, तुला सांगते मी. मलमपट्टी करता येईल बरं का. आता ते होतं मलमपट्टी करता येईल परत. लागून घ्यायचंय का ते. पप्पाला तू उपटू लाग. अय पप्पाला उपटू लाग, मामा मारेन. उगाच लागून घेतलं ना तू, तुला सवय नाही त्याची, दुखापत करून घेशील. तुम्ही तर शेजारच धरलं उपटायला. इथं कुठंच आहे ना बोललं इथं. हो काय काय म्हणतो. अरे काय म्हणतो बोल ना. बोल बोल नको लाजू. आकाश बोल ना बाबू काय झालं. तर हे पा आपले वरचे झाडं भारी दिसायला लागलेत बरं का. आता हे वेलाला तर किती फुलं येतात पिवळे. तर हमेशा मी असं साईडनी गवत आलं ना हाताने काढत असतो ना असं.
तर कोणी कोणी असं फिरत फिरत आलं किंवा कोणी पाहिलं ना तर म्हणतात तणनाशक मारायचं औषध सगळं गवत जळून जातं. पण काय ना आमच्या घराच्या आसपास एवढ्या तुळशी आहेत ना, तुळशीचे छोटाले रोपं आलेले, मोठाले तुळशी आणि मग ते तणनाशक औषध मारलं की सगळ्या तुळशी त्या जळून जातात. त्यामुळं आम्ही असं थोडासा त्रास का होईना पण हाताने सगळं गवत काढत असतो म्हणजे तुळशी राहतात त्या. सकाळ संध्याकाळ एवढ्यात ताई मावशी फिरायला येत असतात ना इकडे मोकळ्या वातावरणामध्ये, तर ते असं घेऊन जात असतात उठून त्यांच्या घरी लावायला. त्या मला विचारत असतात, अगं ताई आम्ही तुळशीचं रोप असं कुठून इकून तिकून आणून लावतो तर आमच्या घरी, तरी पण ते असं व्यवस्थित येत नाही किंवा कधी खुरगटल्यासारखी होती आणि तुझ्या गार्डनमध्ये तर एवढ्या तुळशी येतं आणि घराच्या आसपास तर मोजता सुद्धा यायच्या नाही एवढ्या तुळशी आहेत तुझ्या घराच्या आसपास, कसं काय गं एवढ्या तुळशी येतं असं विचारत असतात त्या. तर आमचं गावचं घर आहे ना, घरासमोर एवढ्या तुळशी आहेत ना मोठाल्या, त्याचं बी आणून मी असं घराच्या आसपास टाकलं होतं, गार्डनमध्ये टाकलं होतं. तेव्हापासून आमच्या घराच्या आसपासच्या गार्डनमधल्या तुळशी निमल्याच नाही कधी. कारण तुळशीला बिया असतं ना ते तुळशी खाली पडतं, इकडं तिकडं हवेने पडतं ते आणि पावसाळा आला की त्या तुळशी उगत राहतात आणि मग जी पहिली तुळस उगलेली ना ती एजेड झाली की ती चुकून जाती आणि पुन्हा नवीन उगलेल्या त्या मोठ्याल्या होतात. ते सर्क्युलेशन त्यांचं चालूच राहतं. त्यामुळे आमच्या घराच्या आसपास एवढ्या तुळशी आहेत ना. पलीकडा चांगला सरळ आहे पण ह्यो अलीकडा सगळा वाकलाय वजनाने पण आणि म्हशी आले ना त्याला खेटात येत. काय रे कंजूसी करणारा ना मखरा बघ, पप्पा तुला मखरा म्हणतात. त्याला ऊन लागन. किती वारं चालू आहे, सारखं भराभर आवाज येतोय आणि हे पा आकाशाला असं लाड घालतो बरं का. माझे गाल तिने वडवड भर बघायला लावलेत आणि पाऊस झालाय ना आता. पावसामध्ये काय होतं ते पैसे असतात ना किडे, तर ते किडे निघत आहेत ना गवतामध्ये, तर त्याला खूप त्याची किळस येते. त्यामुळे तो म्हणला मी घरामध्ये झाडू मारतो, घरातलं काम करतो, पण मी हे गवतामध्ये काही काम करत नाही, तुम्ही करा म्हणला, मी घरातला आवरतो. मग तो गेला घरातला आवरायला. जिमवरून आल्यानंतर आम्ही लगेच कामाला लागलो ना, त्यामुळं जिमच्या ड्रेसवर होते मी आणि आज सकाळ सकाळ चांगलं ऊन पडलंय बरं का. तर कवळं ऊन आहे ना, म्हणलं पटपट काम करून घेऊ बाहेरचं, त्यानंतर मी आंघोळ करण मग. तर दुपारपर्यंत चांगलं ऊन पडतं बरं का आणि जशी दुपार होती ना, दुपारनंतर लगेच पावसाचं वातावरण होऊन जातं, खूप निबार ढग येतात. तर चला म्हणलं आता कपडे पण धुवायचे होते थोडेसे, ऊन पडले तर कपडे पण धुवून घ्यावा इथून गेल्यावर. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.